श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात आनंदाच्या वातावरणात पार पडला. यामध्ये आपली संस्कृती आपला अभिमान या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व सणांची ओळख दाखवत स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे विश्वस्त तथा सिद्धेश्वर प्रशालेचे पालक सदस्य भीमाशंकर पटणे अप्पा हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे 2000 सालचे माजी विद्यार्थी मयूर बासुतकर मर्चंट नेव्ही ऑफिसर उपस्थित होते. त्याचबरोबर श्री सिद्धेश्वर देवस्थानचे सन्माननीय विश्वस्त विलास कारभारी, ज्येष्ठ विश्वस्त तथा ऑफिस सेक्रेटरी नीलकंठ कोनापुरे, सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचे समन्वयक तथा प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील, सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता गोठे, पर्यवेक्षिका सुनीता वाले, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा ज्योती स्वामी, यंदाचे आदर्श विद्यार्थी सिद्धेश्वर किशोर लादे, समर्थ विश्वनाथ तमशेट्टी, रेवती गुरुनिमगप्पा खुल्ले आदी उपस्थित होते. समारंभाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर संस्थेचे अधरवड कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी सहशिक्षिका तृप्ती कुलकर्णी, मीनाक्षी हनगंडी यांनी सिद्धरामेश्वरांचे वचन गायन करून वातावरण निर्मिती केली. प्रशालेचे उपमुख्याध्यापक राजकुमार उंबरजे यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वार्षिक स्नेह संमेलनाच्या उपकार्याध्यक्षा प्रमोदिनी स्वामी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. मान्यवरांच्या सत्कारानंतर प्रशालेतील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपमुख्याध्यापक राजकुमार उंबरजे, शिवानंद हिरेमठ, संजय कुमार कोरे, लक्ष्मण गोरो यांचाही गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे मयूर बासुतकर यांनी वार्षिक स्नेह संमेलनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ज्या शाळेत मी शिकलो त्याच शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेतील विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्याचा मान मला मिळाला, यापेक्षा मोठे भाग्य माझ्यासाठी नाही असे सांगून आनंद व्यक्त केला. प्रशालेतील शिक्षकांनी दिलेल्या शिक्षणामुळे, संस्कारामुळे आज उच्च पदावर कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रशालेचा मी नेहमी ऋणी राहीन असे मत व्यक्त केले. आजच्या स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि प्रत्येक महिन्यात साजरे होणारे विविध सण गाण्यातून सादर करण्यात आले. यात गुढीपाडवा, रामनवमी, शिवराज्याभिषेक सोहळा, पंढरीची वारी, गुरुपौर्णिमा, नारळी पौर्णिमा, कृष्ण जन्मोत्सव, गणेश गौरी आगमन, 3.5 शक्तिपीठांची आरती, दिवाळी, चंपाषष्ठी, दत्त जयंती, महाशिवरात्री, होळी तसेच कन्नड माध्यमाच्या विद्यार्थिनींनी मकर संक्रांत व बसवेश्वर जयंतीवर आधारित सुंदर नृत्य सादर केले. शेवटी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताच्या सादरीकरणाने प्रेक्षक भारावून गेले. या सर्व गाण्यांचे उत्कृष्ट निवेदन प्रशालेतील विद्यार्थ्यांनी केले. श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा शालेय शिक्षण समितीचे चेअरमन धर्मराज काडादी, ज्येष्ठ विश्वस्त गंगाधर कुमटेकर, प्रशालेचे पालक भीमाशंकर पटणे, मल्लिकार्जुन कळके, गुरुराज माळगे, प्राध्यापक डॉक्टर राजशेखर येळीकर, प्राध्यापक CB नाडगौडा आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनास सुमारे 1000 पालक व विद्यार्थी उपस्थित होते. त्यांनी घडवलेलं असतं, त्यांनी मेहनत घेतलेली असती, त्यामुळे एवढं मोठे स्थानापर्यंत ते पोहोचलेलं असते. आज आपल्या शाळेनं सुद्धा हेच आपण जोपासलेलं आहे की कुठलेही एक 15 ऑगस्ट असो, अगर 26 जानेवारी हे जे राजकीय हे आहेत आपले 2 सण, तर झेंडावंदनला आपण काय करतो की आपल्या मुलांनाच बोलवतो, मुलांना, मुलींना किंवा कोण का असताना ती मोठ्या पदापर्यंत पोचलेले पाहिजे आणि आपल्या शाळेतून त्यांनी शिकलेले पाहिजे. ते सगळ्यात महत्त्वाचा विषय. त्यांना बोलवून त्यांच्या हस्तेच ते झेंडा वगैरे वंदन करायला लावतो, हे फार महत्त्वाचं आहे. उपस्थित श्री मयूर बासुतकर, त्याच्यानंतर माझे विश्वस्त श्री नीलकंठप्पा कोनापुरे सर, त्याच्यानंतर श्री कारभारी अप्पा, त्यानंतर इथे उपस्थित सर्व मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालकवर्ग व सर्व उपस्थित आहेत. आज या सिद्धेश्वर प्रशालेच्या स्नेहसंमेलनाला गर्दी पाहिली तरी बसायला सुद्धा जागा नाही आहे, एवढी मोठी गर्दी झालेली आहे. म्हणजे शाळेचं जे आज कौतुक आपण करतो की बाबा ही शाळा आज सिद्धेश्वर प्रशाला पंचायत आहे आणि एक उत्तरोत्तर म्हणजे नुसता 75 वर्ष पूर्ण हे ठीक आहे इथंपर्यंत,
पण वरचेवर प्रगतीपथावर असलेली एक शाळा आहे आणि नावाजलेली एक जुन्या काळातली अशी एक शाळेचं कौतुक आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.